नमो शेतकरी योजनेच्या 4थ्या हप्त्याला मंजुरी. या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मदत दिली जाते. याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना देखील वार्षिक 6,000 रुपयांची मदत मिळते. अर्थातच पीएम किसान अंतर्गत लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना या नमो शेतकरी योजनेमुळे प्रत्येक वर्षी एकूण 12,000 रुपये मिळतात. नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंतचे हप्ते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 3 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. दुसरा आणि तिसरा हप्ता एकाच वेळी वितरित करण्यात आला होता. मागील वर्षीच्या पार्श्वभूमीवर असे म्हटले जात होते की 4था आणि 5वा हप्ताही एकदमच वितरित केला जाईल, परंतु सध्या ही माहिती खरी ठरलेली नाही. राज्यातील 90,88,000 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 4था हप्ता वितरित करण्यास राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. राज्याच्या वित्त विभागाने याला हरकत नसल्याचे स्पष्ट केले असून येत्या 2 दिवसात या हप्त्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे. सुरुवातीला असे वाटत होते की 4था आणि 5वा हप्ता एकदमच वितरित केला जाईल. मात्र सध्या राज्य सरकारने फक्त 4था हप्ता मंजूर केला आहे. यामुळे 5वा हप्ता पुढील काही महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. प्रसार माध्यमांनुसार राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 5वा हप्ता लवकरच म्हणजेच सप्टेंबर महिन्यात वितरित केला जाऊ शकतो, परंतु या संदर्भातील अधिकृत मंजुरी अद्याप झालेली नाही. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता वेळेत मिळण्याची अपेक्षा शेतकरी मंडळींकडून व्यक्त केली जात आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना निवडणुकीच्या काळात मिळण्याची शक्यता आहे. 4था हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यावर पुढील महिन्यात 5वा हप्ताही मिळण्याची शक्यता आहे. या दोन्ही हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांना निवडणूक कालावधीत मिळाली तर राजकीयदृष्ट्या त्यांना मोठा फायदा होऊ शकतो. राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेतील 4था हप्ता वितरित करण्यास मंजुरी दिली असून 2 दिवसात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. याचवेळी 5वा हप्ता देखील लवकरच मिळण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना ही मदत मिळाल्याने त्यांना आर्थिक लाभ होण्याबरोबरच राजकीयदृष्ट्या सुद्धा फायदा होऊ शकतो. धन्यवाद.